आता बातमी पुण्यामधून। पुण्यातील सिंहगड रोडवर गॅससाठी अर्धा किलोमीटर पर्यंत रांगा लागल्यात। दरम्यान नागपुरात आजही सिलेंडरसाठी रांग पाहायला मिळते। रत्नागिरीमध्ये सुद्धा सिलेंडरसाठी ग्राहकांनी रांगा लावल्यात। गॅस एजन्सीज बाहेर पोलीस बंदोबस्तात गॅसचं वितरण केलं जात आहे। पाहूयात। आपण पाहतोय ही 3 दृश्य आहेत पुणे, नागपूर आणि यासह रत्नागिरीतली। गॅस घेण्यासाठी ग्राहक सकाळपासूनच या ठिकाणी आलेले आहेत। मोठ्या रांगा या सगळ्या ग्राहकांनी लावलेल्या आहेत। दरम्यान गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्यामुळे नागरिक सुद्धा संभ्रमात आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारे गॅस घेण्यासाठी मोठमोठ्या रांगा लावल्या जातात। पुण्यामध्ये सिंहगड रोडवरची ही दृश्य आपण पाहतोय। तिकडे नागपूरमध्ये सुद्धा आज अशा प्रकारे गॅस घेण्यासाठी रांगा लावल्या जातात। एकच उष्णतेचा खरं तर कडाका अनेक ठिकाणी जाणवतोय, तर दुसरीकडे अशा प्रकारे भर उन्हात सुद्धा नागरिकांना गॅस घेण्यासाठी रांगा लावाव्या लागतात। पुण्यामध्ये थेट जाऊयात। आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रदीप, काय सांगाल? मोठी रांग या ठिकाणी ग्राहकांची दिसते, काय परिस्थिती आहे आजची पुण्याची? खरं तर घरगुती गॅस मिळेल की नाही या संभ्रमामध्ये नागरिक आहेत आणि आपण पाहतोय की गॅस सिलेंडर घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती नागरिकांची गर्दी जी आहे ती पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरती पाहायला मिळते। जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत आपण पाहतोय की सकाळपासून हे सगळे नागरिक जे आहेत ते गॅस सिलेंडर घेऊन हातामध्ये उभे होते। काही वेळापूर्वी गाडी आलेली आहे आणि आपण पाहतोय की ज्यांचं ऑनलाईन बुकिंग झालेलं आहे अशा गॅसधारकांना सध्या गॅस वाटप जे आहे ते केलं जाते। मात्र जवळपास 1 ते 1,500 नागरिक जे आहेत ते आपल्याला रांगेमध्ये उभे असलेले पाहायला मिळतात। आपण पाहतोय की रिकाम्या टाक्या घेऊन अशा पद्धतीने हे नागरिक जे आहेत ते रांगेमध्ये उभे आहेत। इराण आणि इस्रायल युद्धामुळे गॅसचा पुरवठा जो आहे तो विस्कळीत झालेला आहे आणि त्याचा थेट परिणाम म्हणून घरगुती गॅस सुद्धा मिळणं अवघड झालेलं आहे। व्यावसायिक सिलेंडर तर मिळतच नाही, मात्र आपण पाहतोय की घरगुती गॅस सिलेंडर जो आहे तो वेळेमध्ये मिळावा यासाठी आपण पाहतोय की ही गर्दी जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत लागलेली पाहायला मिळते। मात्र ऑनलाईन बुकिंग झालेल्या गॅसधारकांना या ठिकाणी गॅस जो आहे तो दिला जातो। मात्र मोठी अडचण जी आहे ती नागरिकांची निर्माण झाली। का की किती वेळापासून रांगेत आहे? किती वेळ झाला? अर्धा एक तास झाले। अर्धा एक तास। काय सांगतात, गॅस भेटणार आहे ना? ऑनलाईन बुकिंग केलं? हा, केलंय बुक। आता आपण पाहतोय की ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे असं ग्राहक सांगतायत आणि ज्यांचं ऑनलाईन बुकिंग झालेलं आहे तशाच गॅसधारकांना सध्या गॅस जो आहे तो वितरित केला जाणार आहे। मात्र त्याचा मोठा परिणाम जो आहे आपण पाहतोय की नागरिकांना सहन करावा लागतोय। काकी किती वेळ झालं उभे? 1 ते 1.5 तास झाला आम्ही थांबलोय। ऑनलाईन बुकिंग केलंय का? हो, काय म्हणतात आता? गॅसची टाकी मेन म्हणतात आता बघू आता त्याच्यावरती रांगेवर थांबायला सांगितलं। रांगेमध्ये थांबा सांगा। पाहतोय की रांग एवढ्या लांब आहे की जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत हे सगळे नागरिक आपण पाहतोय की भीतीपोटी उभे आहेत। कारण गॅस मिळेल की नाही, घर कसं चालवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न या नागरिकांसमोर आहे। शहरामध्ये मोठी अडचण जी आहे ती निर्माण होते। आपण पाहतोय की पुढच्या बाजूला सुद्धा नागरिक जे आहेत जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत रांगेमध्ये असलेले पाहायला मिळतात। जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की घरगुती गॅसचा पुरवठा जो आहे तो सुरळीत होईल। पुण्यामध्ये गॅसची अडचण जी आहे ती निर्माण होणार नाही। मात्र लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे, भीती आहे। त्यामुळे आपण पाहतोय की गर्दी आपल्याला लांबपर्यंत पाहायला मिळते। काकी किती वेळ झालेला आहे? 1.5 तास झाला। 1.5 तास। बरं, काय सांगतात, गॅस मिळेल की नाही? मेल म्हणतायत, काळजी करू नका. ऑनलाईन बुकिंग केले? हो, ऑनलाईन बुकिंग केलंय। तुम्ही किती वेळ झाला थांबले? 8 वाजतापासून थांबलोय। 8 वाजल्यापासून। किती दिवसानंतर गाडी आली? खूप बरेच दिवस झाले। बरेच दिवस। तर आपण पाहतोय की बऱ्याच दिवसानंतर गाडी आलेली आहे, ज्यांचं 31 दिवसापर्यंत बुकिंग झालेलं आहे। अगदी नक्कीच प्रदीप, एकूणच या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय। दीड 2 तास झाले हे लोक रांगेमध्ये उभे आहेत। आता जाऊयात आपण थेट रत्नागिरीमध्ये। आमचे प्रतिनिधी यांनी या संदर्भात आढावा घेतलाय, थेट जाऊयात। आखाती देशातील युद्धाचे परिणाम आता थेट भारतातही जाणवू लागलेले आहेत। LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा होईल म्हणून सध्या गॅस एजन्सीच्या बाहेर घरगुती गॅस ग्राहकांच्या रांगा या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या रांगांना आता कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी विविध गॅस एजन्सीच्या बाहेर आता पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतोय। आपण सध्या रत्नागिरीतल्या शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या बाहेर आहोत। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी होमगार्डचे काही पथकं जी आहेत ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली पाहायला मिळत आहेत। गॅस एजन्सीच्या बाहेर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीनं घरगुती गॅस मिळावा यासाठी विविध ग्राहक जे आहेत ते गॅस एजन्सीच्या बाहेर या ठिकाणी लाईनी लावत आहेत। मनोज लेले, TV9 मराठी।